निवडणूक आयोग भाजपासाठी मताची चोरी करते असा आरोप खासदार राहुल गांधी यांनी केला. नाही पण मला एक कळत नाही की त्यांच्या बाजूनं निर्णय दिला की बरोबर आणि नाही दिला की निवडणूक आयोग आहे. आज निवडणूक आयोगानं मला वाटतं स्पष्ट परवा दिवशी पण महाराष्ट्राच्या ह्याच्याबद्दल दिले. आता बिहारचं चाललंय ते चालूच आहे, पण त्यांनी व्हीव्हीपॅट मध्ये आणि मशीन मध्ये कुठे ये नाही त्यांनी हे दिले. मला वाटतं महाराष्ट्रातले काय तर त्याच्याप्रमाणे 10 ह्याचं त्यांनी करून दाखवले. आता हे रडीचा डाव खेळण्याचा प्रकार आहे. लोकांमध्ये काँग्रेसला आता जे काही मान्यता लागते सामान्य जनमानसामध्ये ती राहिलेली नाही आहे. त्यांचा अजेंडा काही राहिलेला नाही आहे आणि विकासाचं काही नाही आहे त्यांच्याकडे. त्यामुळे आता असं नुसतं रडीचा डाव खेळण्यासाठी आरोप करणं एवढंच राहिलं त्यांच्याकडे. लाडक्या बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागात 410 कोटी रुपयांची निधी वळवल्याची माहिती. नाही, असं काही नाही आहे. बघा, शेवटी धरून झाला निधी वळवला असं जरी आपण म्हटलं किंवा कोण म्हणत असलं तरी शेवटी शासन सगळ्या विभागांना निधी हे वेगवेगळ्या माध्यमातून देतच असतं. आज माझ्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. आज आमचं सुद्धा मार्च पर्यंत सरकार आल्यापासून आम्ही 9,500 कोटीची देणी दिलेली आहेत. हा निधी कुठनं आला? आणि त्याच वेळेला लाडक्या बहीण योजनेचं पण पैसे सरकारने दिलेले आहेत. त्यामुळे वळवायचा काही विषय नाही. त्यावेळेला प्राधान्यक्रम थोडाफार इकडं तिकडं होतो एवढंच आहे. मंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाच्या सावली कारचा परवाना रद्द करण्यात आला. ते आता म्हणजे आता काय तिथला वेळ ह्याच्यावर मी नाही सांगू शकणार, कारण मला विषय एवढा काय त्यातला, पण मी माहिती घेऊन देईन होतो. आम्ही साहेबांचे, मुख्यमंत्री साहेबांचे आदेश आम्ही पाळणारे सगळे कार्यकर्ते आहोत आणि आम्ही 100% पाळणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.